पुंडलिकवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक, नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि 25व्या श्लोकाचा आपण अभ्यास करीत आहोत। असंग सच्चिदानंदः स्वप्रभो द्वैतवर्जितः अस्मिति शब्द विद्धोयम समाधी सविकल्प। समाधी दोन प्रकारच्या आहेत, त्यातील पहिली म्हणजे सविकल्प आणि दुसरी म्हणजे निर्विकल्प। सविकल्प समाधीचे दोन भाग आहेत, यातील पहिला भाग म्हणजे दृश्यानुविद आणि दुसरा भाग शब्दानुविद। दृश्यानुविद या शब्दाचा आपण विचार केलेला आहे। शब्दानुविद या समाधीचा आपण आता अभ्यास करीत आहोत। शब्द हे आपल्याला उपकारक आहेत, शब्दाने आपल्याला या समाधीची प्राप्ती होऊ शकते। कारण शब्द हे उपकारक आहेत असं म्हटल्यानंतर संस्कृत भाषेमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये जे शब्द आहेत याच शब्दाने फक्त समाधी लागेल असं म्हटलं तर मग ही समाधी फक्त या भाषा जाणणाऱ्यांच्या पुरती मर्यादित होऊन जाईल। त्यामुळे फार मोठा खरं तर अनर्थ आहे, योग्य नाही ते। कारण की ज्यांना मराठी किंवा संस्कृत माहीत नाही, हिंदी माहीत नाही, म्हणजे देवनागरी ज्यांना माहीत नाही, त्या लोकांना शब्दानुविद समाधीने समाधी लागणार कशी? म्हणजे त्यांना पहिल्यांदा ती मराठी भाषा किंवा देवनागरी लिपी शिकावी लागेल आणि मग ही समाधी प्राप्त होईल असं त्याचा अर्थ होतो। पण असं काही म्हणता येत नाही, कारण एवढा आपण एक संकुचित अर्थ आधीपासूनच करत नाहीये। आपण या शब्दांचा विचार त्याच्या पुढे जाऊन करीत आहोत। मागे आपण असंग, सच्चित आणि आनंद या शब्दांचा जो विचार केला तो फक्त स्थूल पातळीवर न करता त्याचा पुढे जाऊन आपण जास्त सखोल, फक्त वैखरीच्या पेक्षाही पुढे जाऊन त्याचा आपण विचार केलेला आहे। असंग हा नुसता शब्द नाही, तर असंग म्हणजे वृत्ती आणि त्या वृत्तींच्या व्यवस्थेसाठी मांडलेला सर्व प्रपंच यांच्यापासून वेगळं असणं अशी जी भावना आहे, अशी जी त्याची अवस्था आहे, असं जो समजतो तो असंग या शब्दामध्ये आहे। कारण की मी असंग आहे असं तो पहिल्यांदा शब्दाने जर म्हणाला तर पुढे शब्दाने त्याने न म्हणणं योग्य आहे, त्याने मनातल्या मनात म्हणजे मध्यमा वाणीने ते म्हणणं गरजेचं आहे। कारण मी असंग आहे असं मी शब्दाने म्हणालो आणि त्यापेक्षा मनातल्या मनात मी म्हणालो मी असंग आहे, यामध्ये मनातल्या मनात म्हणजे मध्यमा वाणीने असंगत्व जाणणं हे जास्त श्रेष्ठ आहे। हे आपल्याला जसं माहीत आहे त्याप्रमाणेच सच्चिद आणि आनंद या तीन शब्दांना सुद्धा आपण तशाच प्रकारे अधिक आंतरिक इंद्रियाने जाणणं गरजेचं आहे। बाह्य वैखरी वाणीने फक्त मी सद्रूप आहे, चिद्रूप आहे किंवा आनंदरूप आहे असं म्हणून काही होणार नाही। त्यापेक्षा पुढे आपल्याला आपण सद्रूप आहोत, चिद्रूप आहोत, आनंदरूप आहोत असं आतमध्ये जाणलं पाहिजे। जो वृत्तीपासून वेगळा आहे तो साक्षी जीव तो कसा आहे तर तो सद्रूप आहे, तो चिद्रूप आहे आणि तो आनंदरूप आहे असा आपण मागे विचार केलेला आहे। आणि याच असंग असलेल्या सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप असलेल्या साक्षीचा आपण विचार पुढील शब्दाने पण करणार आहोत आणि तो शब्द म्हणजे स्वप्रभो असा आहे। स्वप्रभो, स्व म्हणजे स्वतः आणि प्रभो म्हणजे प्रकाशमान किंवा प्रकाशरूप। स्वप्रभो म्हणजे स्वतः प्रकाशमान आहे। स्वप्रभो शब्दाचा अर्थ काय? स्वतः प्रकाशमान आहे। आता प्रकाश हा शब्द जो आहे
हा शब्द जेव्हा येतो तेव्हा तो अंधार घालवणारा असा अर्थाने असतो. जो अंधार घालवितो त्याला प्रकाश असं म्हणतात. प्रकाश शब्दाचा अर्थ काय? जो अंधार घालवितो त्याला म्हणतात प्रकाश. आता अंधार घालवण्यासाठी जो प्रकाश लागतो तो दोन प्रकारचा असतो. कुठल्या दोन प्रकारचा असतो? कुठल्या दोन प्रकारचा असतो? अंधार घालवणारा प्रकाश कुठल्या दोन प्रकारचा असतो? प्रकाश हा दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे सूर्याचा प्रकाश जसा तसा, आणि एक म्हणजे चंद्राचा प्रकाश तसा. सूर्याचा प्रकाश जो आहे तो स्वप्रकाश आहे आणि चंद्राचा प्रकाश जो आहे तो परप्रकाश आहे. हे आपल्याला विज्ञानातून माहित आहे. म्हणजे चंद्र हा स्वतः प्रकाशमान नाही, पण तरी सुद्धा चंद्र प्रकाश देतो. सूर्य हा स्वतः प्रकाशमान आहे. सूर्य हा व्यवहारामधील या दृष्टांताप्रमाणे सूर्य हा स्वतः प्रकाशमान आहे. चंद्र हा स्वतः प्रकाशमान नाही. चंद्रावर आपल्याला जाता येतं, सूर्यावर जाता येणार नाही. चंद्र हा प्रकाशमान स्वतः नाहीये. चंद्राचा जो प्रकाश आहे तो चंद्राचा प्रकाश नसून तो कोणाचा प्रकाश आहे? तो सूर्याचा प्रकाश आहे. सूर्याचा प्रकाश चंद्रावरून परावर्तित होऊन येतो आणि तो आपल्याला वाटतो चंद्राचा आहे. तर अशा प्रकारे दोन प्रकारचा प्रकाश असतो. एक म्हणजे स्वतःचा प्रकाश आणि एक म्हणजे परप्रकाश. स्वप्रकाश आणि परप्रकाश असे दोन प्रकाशाचे प्रकार आहेत. आणि प्रकाशाचा उद्देश साधारण सरळ आहे की अंधार घालवणे. अंधार घालवण्यासाठी प्रकाशाचा उपयोग. एवढा साधा सरळ प्रकाश या शब्दाचा अर्थ होतो. स्वप्रकाश जो देतो तो खरा श्रेष्ठ असतो. म्हणजे सूर्याच्या प्रकाशावर चंद्राचा प्रकाश अवलंबून आहे, पण चंद्राच्या प्रकाशावर सूर्याचा प्रकाश अवलंबून नाही. चंद्राचा प्रकाश जरी आपल्याला उपकारक असला तरी सुद्धा जर सूर्याचा प्रकाश नसेल तर चंद्राच्या प्रकाशाला अस्तित्व राहणार नाही, चंद्राचा प्रकाश राहणार नाही. म्हणून सूर्याचा प्रकाश हा अत्यंत महत्वाचा आहे. स्वप्रकाश जो आहे तो जास्त महत्वाचा आहे. जो परप्रकाश आहे तो उपयोगाला जरी येत असला तरी स्वप्रकाशा इतका त्याला महत्व देता येत नाही. असं स्वप्रकाश आणि परप्रकाशाचा आपण विचार करू शकतो. प्रकाश हा अंधार घालवतो. प्रकाशाने अंधार घालवण्याचं काम केलं. प्रकाश हा अंधार घालवतो. आता परप्रकाशित असणारे पदार्थ किती आहेत? भरपूर पदार्थ असे आहेत की परप्रकाशित आहे. म्हणजे कशावर तरी त्याचं काय प्रकाशन अवलंबून आहे. प्रकाशन म्हणजे काय? प्रकाशन करणे म्हणजे जो पदार्थ गुप्त आहे त्याला उघड करण्याची ज्याच्यामध्ये क्षमता आहे त्याला म्हणतात प्रकाशन करणारा. प्रकाशन कोण करतो? जो प्रकाश देऊ शकतो. प्रकाशन केल्याने काय होतं? जो पदार्थ लपलेला आहे तो उघड होतो. तो लपलेला कसा असू शकतो? तो लपलेला अंधारात असतो. म्हणजे अंधारामध्ये लपलेला पदार्थ सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतो. म्हणजे सूर्य त्याला प्रकाशन करतो आणि तो अंधारातला गुप्त असलेला किंवा लपलेला पदार्थ आपल्याला दिसतो. म्हणून सूर्य काय करतो? प्रकाशन करतो. सूर्य हा प्रकाशन करतो. कशाचं प्रकाशन करतो? लपलेल्या पदार्थाला तो प्रकाश देतो. म्हणजे लपलेल्या पदार्थाचं प्रकाशन करतो आणि तो प्रकाश दिल्यानंतर तो पदार्थ उघड होतो. म्हणजे आपल्यासाठी खुला होऊन जातो. म्हणून प्रकाशन करणे म्हणजे काय? प्रकाशन करणे म्हणजे काय? उघड करणे. प्रकाशन करणे म्हणजे उघड करणे. आपण या ग्रंथाचं प्रकाशन केलं म्हणजे काय केलं? तो जो विषय होता तो काय केला? उघड केला. सगळ्यांसाठी उघड केला. त्याला म्हणतात प्रकाशन करणे. प्रकाशन करणे म्हणजे उघड करणे. म्हणून प्रकाशन करणे हा शब्द जो आहे तो उघड करणे या अर्थाचा आहे. काय उघड केलं जातं? जे आहे ते उघड केलं जातं का जे नाही ते उघड केलं जातं? नसलेलं उघड केलं जातं का असलेलं उघड केलं जातं? असलेलं पण जे लपलेलं आहे ते उघड केलं जातं. म्हणजे उघड करण्यासाठी प्रकाशन करण्यासाठी काय लागतं? पदार्थ असावा लागतो आणि तो लपलेला असावा लागतो. समजा या ठिकाणी जर आपण एक मेणबत्ती आणली आणि मेणबत्ती आणल्यानंतर मी तुम्हाला जर म्हटलं हा चला आता हे फुल आपल्याला दिसायला लागलं तर तुम्ही काय म्हणणार? मी जर असं म्हणालो की या मेणबत्तीने ह्या फुलाला प्रकाशन केलं, ह्या फुलाचं प्रकाशन केलं असं म्हटलं आत्ता, तर काय म्हणाल तुम्ही? योग्य आहे का? का बरं? हा तो लपलेला नाहीये पदार्थ. त्यामुळे एखाद्याने मेणबत्ती आणली आणि इथे जर धरलं आणि म्हटलं की फुलाचं प्रकाशन झालं तर ते काय प्रकाशन झालं का? पण त्याच्याऐवजी जर समजा ट्यूबलाईट बंद केली
आणि मेणबत्ती आणली, आणि मग जर कोणी असं म्हणालं की मी या फुलाचं आता काय केलं, प्रकाशन केलं, तर बरोबर आहे. कारण की तो आधी पदार्थ होता पण लपलेला नव्हता. आता दुसऱ्या खेपेला काय, तो पदार्थ आहे पण लपलेला आहे, म्हणून त्याचं प्रकाशन करतायत. म्हणून प्रकाशन करण्यासाठी दोन भाग आहेत. एक भाग काय, तो पदार्थ असलेला आणि लपलेला पाहिजे. दुसरा भाग प्रकाशन करणारा कोणीतरी असायला पाहिजे. तो प्रकाशन करणारे दोघे असतात. ज्याचं प्रकाशन करायचंय तो कसा असतो याचा विचार आपण केला. ज्याचं प्रकाशन करायचंय तो पदार्थ कसा पाहिजे, असलेला आणि लपलेला पाहिजे. एक भाग कसा लपलेला पाहिजे ह्याच्यावर विचार करता येऊ शकतो. बरं, एक भाग तो आहे असलेला आणि लपलेला. दुसरा भाग काय, प्रकाशन जो करणार तो कसा असला पाहिजे, तो कसा असला पाहिजे, प्रकाशन करणारा कसा असला पाहिजे. अच्छा, म्हणजे चंद्राच्या प्रकाशन काही दिसत नाही आपल्याला. चंद्राच्या प्रकाशन दिसत नाही काय, दिसतं. म्हणजे मी प्रश्न विचारताना थोडा असा आडवा विचारतो, म्हणजे ते दोन्ही प्रकाशात चालतं. परप्रकाश असला तरी चालतो, स्वप्रकाश असला तरी चालतो. प्रकाशन करणारा कसलाही असो, तो स्वप्रकाश असो किंवा परप्रकाश, दोन्ही वेळेस त्या पदार्थाला प्रकाशन करू शकतो, हे आपल्याला माहित आहे व्यवहारामध्ये. आता पदार्थ जो आहे तो कसा असायला पाहिजे, असलेला आणि लपलेला असला पाहिजे. कसा लपलेला पाहिजे, कसा लपलेला पाहिजे, खरंच लपलेला पाहिजे का खोटा खोटा लपलेला पाहिजे. पदार्थ खरंच लपलेला पाहिजे का खोटा लपलेला पाहिजे. खरंच लपलेला पाहिजे, नाही का, खरंच लपलेला पाहिजे, तर मग तो त्याला हे करता येईल. पण काही काही खेळामध्ये खोटा खोटा लपलेला पण होऊ शकतो, म्हणून तो खोटा खोटा लपलेला आहे आणि एकदमच प्रकाशात येऊ शकतो. आता माझ्या हातामध्ये काय आहे, कुटुंब काय, बरं आता आला. आता कुठल्या हातात सांगा, कुठल्या हातात फुल आहे, कुठल्या हातात आहे फुल, जादूचे प्रयोग नाही आहे. फुल कुठल्या हातात आहे, फुल काय आहे, लपलेलं आहे. फुल काय आहे, लपलेलं आहे. मग आता प्रकाश टाका, आहे की ट्यूबलाईट. बरं, मेणबत्ती आणा, त्याचा काही उपयोग नाही. काही पदार्थ लपलेला असला नुसता म्हणून काय त्याचं प्रकाशन करता येतं असं होत नाही. करता येतं, लपलाय तो पदार्थ, कुठे माहित नाही, त्यामुळे त्याचं प्रकाशन करता येईल का, तो कसा लपलाय आहे महत्वाचा भाग आहे. कसा लपला गेलाय, तो लोपला कसा त्याला. तर प्रत्येक वेळेस त्याचे काही फक्त प्रकाश दिला म्हणजे तो पदार्थ लगेच प्रकाशित होतो असं म्हणता येत. तर माझी अशी मूठ ही उघड केली तर प्रकाश द्यायची गरज नाही, तो आपोआपच लगेच प्रकाशित होणार आहे. फक्त मूठ उघडायची गरज पडते, एवढंच करणं. म्हणजे माझ्या मुठीने त्याला प्रकाशन केलं काय, मूठ उघडली म्हणजे तो प्रकाशित झाला काय, आणि मूठ झाकली होती तेव्हा तो प्रकाशित झाला नव्हता काय, अप्रकाशित होता का प्रकाशित होता. मूठ उघडल्यामुळे तो प्रकाशित झाला का, नाही झाला का. मग केलं तर कोणी ट्यूबलाईटने केलं का त्याला, मग आधी का नाही केलं. मग अशा अडचणी येऊ शकतात. म्हणून प्रकाशन पदार्थाचं करायचं ठरलं तरी सुद्धा काही एकदमच लगेच आपण म्हणू शकत नाही की तो पदार्थ प्रकाश आला की लगेच प्रकाशित झाला असं म्हणता येत नाही. म्हणजे ही ट्यूबलाईट आपण चालू केल्याबरोबर हे सगळे पदार्थ दिसू लागले, पण कपाटात ठेवलेला पदार्थ लगेच दिसेल असं म्हणता येत नाही. कपाटातला पदार्थ जर दिसायचा असेल तर कपाट उघडावं लागेल तर तो दिसेल. म्हणजे नुसता प्रकाशही कामाला येत नाही. काही लपलेले पदार्थ असे असतात की नुसता प्रकाश पडला तरी उपयोग होत नाही, कारण तो काय केलेला आहे, झाकलेला आहे, कपाटात झाकून ठेवलाय म्हणून तो दिसत नाही. प्रकाश असला तरी दिसत नाही. पण कपाट उघडलं तर प्रकाशाची अपेक्षा आहे, प्रकाश आहेच. प्रकाश असलाच तरी पदार्थ दिसेलच असं म्हणता येत नाही, कारण तो लपलाय कसा हा महत्वाचा भाग आहे. नुसत्या अंधारामुळे जर लपलेला असेल तर प्रकाश येता क्षणी तो दिसतो, पण फक्त अंधारात तो लपलेला नसून अधिक कुठलं तरी त्याच्यावर अजून आवरण असेल, अजून कशाने तरी तो झाकलेला असेल तर तो पदार्थ ते झाकण काढल्याशिवाय दिसत. प्रकाश तर लागतोच. प्रकाश हा फक्त अंधकाराचं आवरण दूर करणारा आहे, अंधकाराचा पडदा दूर करणारा आहे. पण इतर कुठला पडदा असेल तर तो पण घालावा लागेल, नाही का. तर प्रकाशन करणं
ज्याचं प्रकाशन करायचंय तो पदार्थ कुठे आहे, कसा आहे, तो लपला असेल तर कसा लपलेला आहे ह्याचा पण अभ्यास करावा लागेल. जसं लाईट लावल्याला बरोबर घरातले सगळे पदार्थ दिसू लागतात असं जर म्हटलं तर ते साधारणपणे ठीक आहे, कारण की जेवढे पदार्थ असतील तेवढे दिसतील. पण लाईट लावतानंतर लगेचच कपाटातले पदार्थ दिसू लागतात असं म्हणता येत नाही. म्हणून काही गोष्टी अशा असू शकतात की जिथे फक्त प्रकाशानेच लगेच तो पदार्थ दिसतो असं म्हणता येत नाही. म्हणजे लपलेला कसा आहे पदार्थ हे पण आपल्याला शोधावं लागेल. एक भाग. दुसरा भाग, प्रकाशन करणारा जो आहे तो परप्रकाशन करणारा असो, परप्रकाशाने प्रकाशन करणारा असो, म्हणजे चंद्रासारखा परप्रकाशाने प्रकाशन करणारा असला तरी चालतो आणि स्वप्रकाशाने प्रकाशन करणारा असला तरी चालतो. पण याच्यामध्ये अडचण काय? जर स्वप्रकाश गायब झाला तर परप्रकाशन करणारा असला तरी उपयोग होत नाही. उदाहरणार्थ चंद्र आणि सूर्याचं जाऊ देत, आपल्याला इथे ही ट्यूबलाईट दिसते. या ट्यूबलाईट परप्रकाशित आहे का स्वप्रकाशित आहे? ती स्वप्रकाशित आहे का परप्रकाशित आहे? ती परप्रकाशित आहे. तिला प्रकाश कोणामुळे मिळतो? इलेक्ट्रिक करंट, म्हणजे तो व्होल्टेज असेल तरच. व्होल्टेज गायब झालं की तुम्ही ट्यूबला उदबत्ती लावली, नारळ फोडला तरी सुद्धा ते चालू होणार नाही का? एखाद्याने पाया जरी पडलं, बाबा चालू हो, बटनाची पूजा केली, ट्यूबलाईटची पूजा केली, पण इलेक्ट्रिसिटी म्हणजे व्होल्टेज नाही, तर त्या ट्यूबलाईट मधून प्रकाश मिळू शकत नाही. आहे की नाही? त्या मिळेल. म्हणजे ट्यूबलाईटची पूजा करण्यापेक्षा व्होल्टेजची पूजा करायला पाहिजे. पण आपण मोटरची पूजा करतो, व्होल्टेजची पूजा करत नाही. आपण पूजा करताना कोणाची करतो? मोटरची पूजा करतो. मोटरला अक्षता, तांदूळ आणि ते गंध, बुक्का, हळद, कुंकू, फुलं कशाला वाहतो? मोटरला. पण मोटर चालेल कधी? व्होल्टेज पाहिजे ना. म्हणजे व्होल्टेज जर नाही तर याचा प्रकाश नाही, ट्यूबलाईटचा प्रकाश नाही. पण ट्यूबलाईट ही परप्रकाशित आहे, व्होल्टेजमुळे येते. व्होल्टेज हा खरा प्रकाश आहे. खरा प्रकाश कोण आहे? व्होल्टेज आहे. खरा तो आहे. त्यामुळे ह्याचा उपयोग नाहीये खरं काही तर. पण ह्याच्यामुळे पदार्थ दिसू शकतात. पण ह्याचं प्रकाशन जे आहे हे त्या व्होल्टेजवर अवलंबून आहे. म्हणून जिथपर्यंत व्होल्टेज आहे तिथपर्यंतच ट्यूबलाईट प्रकाश देऊ शकते. व्होल्टेज गेलं म्हणजे लाईट गेली की आपण काही करू शकत नाही. इथं अंधार, इथं काय होईल? अंधार होईल. म्हणून असले परप्रकाशित प्रकाशन देणारे खरे तर उपयोगाचे नाही. कुठपर्यंत उपयोगाचे आहेत? जिथपर्यंत त्यांना प्रकाश देणारा शिल्लक आहे व्होल्टेज, तिथपर्यंत ते उपयोगाचे आहेत. पण जर त्यांना प्रकाश देणारा जर गेला तर त्यांचा काही उपयोग होत नाही. असा प्रकाश देणारा पाहिजे की जो कायम प्रकाश दिला पाहिजे. त्याने काही तात्पुरता प्रकाश देणारा नको किंवा दुसऱ्यावर अवलंबून असणारा प्रकाश देणारा नको. चंद्राचा प्रकाश किती चांगला वाटला तरी चंद्राचा प्रकाश हा जास्त काळ आपल्याला उपयोगाला येत नाही. खरा सूर्य उगवल्याशिवाय बाकी काहीच होऊ शकत नाही. म्हणून चंद्राचा प्रकाश जरी छान वाटत असला, बरं वाटत असलं, तरी सुद्धा सूर्याचा प्रकाश हाच खरा प्रकाश आहे की जो सर्व पृथ्वीवर सर्वदूर उजेड देतो. म्हणजे खरा प्रकाश देणारा कोण आहे? सूर्यच आहे. व्यावहारिक दृष्टांतामध्ये खरा प्रकाश देणारा सूर्यच आहे, चंद्र नाही, ट्यूबलाईट नाही, हे कोणीच नाही, हे बाकी कोणी नाही. सगळे जण कोणावर अवलंबून आहे? व्होल्टेज सुद्धा सूर्यामुळे मिळतं. सोलर एनर्जी म्हणतात त्याला. व्होल्टेज येत असतं ते कोणामुळे येतं? सूर्यामुळे येतं. म्हणजे सूर्य हा खरा प्रकाश देणारा आहे. सूर्य हा काय? सूर्य हाच खरा प्रकाश देणारा आहे. म्हणून सूर्याला किंमत आहे, बाकीच्यांना कोणाला किंमत नाही. असली तरी तेवढी पुरती आहे, खरी नाही. तर असा हा दृष्टांत आपण विचारात घेतला. दृष्टांत म्हणजे हे दोन भाग लक्षात घेतले. तर या ठिकाणी जो शब्द वापरलाय तो वापरलाय स्वप्रभो, म्हणजे स्वप्रकाशमान आहे. स्वप्रकाश. मग स्वप्रकाशमान आपल्या शरीरामध्ये आपल्याला हा स्वप्रभो शोधायचा आहे. स्वप्रभो म्हणजे जो काय करतो? प्रकाशन करतो. काय करतो? प्रकाशन करतो. म्हणजे काय करतो? उघड करतो. प्रकाशन करतो म्हणजे उघड करतो. आता आपण दृष्टांत जरा सोडून देऊ. आता आपण इकडे सिद्धांताकडे जाऊया.
आपल्या शरीरामध्ये आपल्याला असा पदार्थ शोधायचा आहे, असा प्रकाश शोधायचा आहे की जो प्रकाशन करतो, म्हणजे तो उघड करतो. मग शरीरामध्ये शोधू किंवा बाहेर शोधू, उघड करतो. आपण जन्माला आलो तेव्हा आपल्याला काहीच माहित नव्हतं. जन्माला आलो तेव्हा आपल्याला काही माहित नव्हतं. मग हळूहळू हळू आपल्याला शिकवलं गेलं. आपल्या डोक्यात प्रकाश पाडला. कोणी पाडला? कोणी पाडला प्रकाश आपल्या डोक्यात? आपल्या डोक्यात प्रकाश पाडला. कोणी पाडला प्रकाश? म्हणजे आपल्याला कळून दिलं, म्हणजे उघड केलं आपल्यासाठी. काय? ही तुझी आई, हे तुझे वडील, ही तुझी बहीण, हा तुझा भाऊ, हा शेजारी, हा काका, हा मामा, ही मामी, हे आजोबा, हे आजी, तो पलीकडला, हा मित्र, हा शत्रू, हे असं, हे तसं. असं आपल्याला सगळ्यांनी काय केलं? आपण फक्त शांत होतो. आपल्याला सगळे शिकवत गेले, म्हणजे प्रकाश पाडत गेले आपल्या डोक्यात. 4-5 वर्ष असा बराच प्रकाश पडला आपल्या डोक्यात. मग आपल्याला कळायला लागलं मम्मी, डॅडी, आई, पप्पा. आपल्याला कळायला लागलं हळूहळू, हा आपला, हा तुपला, आहे की नाही? आपल्याला कळायला लागलं हे आमचे, हे त्यांचे. आपल्याला आपल्या डोक्यात प्रकाश पाडत गेलेत, आपल्याला शिकवत गेले. प्रकाश पाडला कोणीतरी आपल्याला, म्हणजे उघड झालं ना आपल्याला. आधी नाही ते जन्माला आल्यानंतर कळत नव्हतं की ही स्त्री कोण आहे, ही स्त्री आहे का काय हे पण कळत नव्हतं. ही स्त्री आहे, हा पुरुष आहे हे पण आपल्याला सांगितलं. ही स्त्री, हे पुरुष. मग आपण म्हटलं हा हिला स्त्री असे म्हणतात, हिला पुरुष असे म्हणतात. लहान लेकराला काय कळतं ही स्त्री आहे का पुरुष आहे? जन्माला आलेल्या पोराला काय कळतं ही स्त्री आहे का पुरुष आहे? काही कळत नाही. मग त्याला हळूहळू शिकवलं जातं. बरं, त्याला हे पण कळत नाही कपडे घालावे की नाही घालावे, हे पण कळत नाही. त्याला हळूहळू शिकवलं जातं कपडे घालावे लागतात. हळूहळू हळूहळू इतके सहज आहे. लोक सगळ्यांनी मिळून काय केलं, आपला काय केला? प्रकाश दिला. आपल्याला काय दिलं? आपल्याला प्रकाश दिला. त्या प्रकाशात आपण वावरायला लागलो. आता जवळजवळ प्रत्येकाचे बरेचसे वर्ष झाले असतील, 20-25 वर्षाच्या वर सगळे गेलेत. म्हणजे 20 वर्षाच्या वर सगळे जवळजवळ इथे 20 वर्षाच्या वरच आहेत. काही 60 पर्यंत असतील, काही 50चे असतील, काही 40, 30, 20. तर या सगळ्यांमध्ये जर सगळ्यांचं लक्षात घेतलं आपण तर तुमच्याकडे बराच प्रकाश पडलेला आहे. आता म्हणजे बरंच उघड झालेलं आहे. हे महाराज आहेत, यांना महाराज म्हणतात, यांना असं म्हणतात, त्यांना तसं म्हणतात, असं आपल्याला. पण काही सगळं उघड झालंय का? सगळं काही उघड झालेलं नाही, पण बऱ्यापैकी प्रकाश पडलेला आहे. आणि हा जो प्रकाश पडला, म्हणजे हे जे काही उघड झालंय ते सगळं उघड झालेलं कोणी उघड केलंय? उघड करणारा कोणीतरी लागतो ना. ते कळून दिलं आपल्याला. कोणी कळून दिलं? कळून देणारे कोण आहेत? कळून देणारे स्वप्रकाशित आहेत का परप्रकाशित आहेत? त्यांची लाईट कुठपर्यंत आहे? व्होल्टेज आहे तिथपर्यंत लाईट आहे त्यांची. एकदा का व्होल्टेज गेलं की लाईट गेली की त्यांचा प्रकाश संपला. मग आजीला जरी म्हणलं आजी बोल, तर आजी आता कसली बोलते? गेली आजी. आपण काय म्हणतो? आजी मला तू एवढं शिकवलं, मला सगळं शिकवलं, हे असं आहे, हे तसं आहे, हे चांगलं आहे, वाईट आहे. पण आजीचा प्रकाश भिजला की आजीच्या प्रकाशाच्या आठवणीवर जागावं लागतं. आजीचा प्रकाश गेला. कुठे गेला? आजी तर प्रकाशमान वाटत होती. आजी वाटत होती ना प्रकाशमान. आता इथे सगळे बसलेले प्रकाशमान वाटतायत, कारण प्रत्येक जण काहीतरी प्रकाश देतो दुसऱ्याला. मी पण आता तुम्हाला काहीतरी प्रकाश देतोय, काहीतरी प्रकाशन करतोय. तुमचं काहीतरी लपलेलं आहे ते उघड करण्याचा मी प्रयत्न करतोय. आपण दुसऱ्याचं सारखं काहीतरी काय करत असतो? लपलेलं उघड करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि आपल्याला हे माहित नाही की आपण स्वप्रकाशित आहे का परप्रकाशित आहे, पण उघड करण्याचा प्रयत्न करतो. तसं आजीने बराच प्रयत्न केला, पण आजीचा प्रकाश शेवटी आजी गेली. म्हणजे काय झालं? व्होल्टेज गेलं, लाईट गेली. आता काय लाईट परत येईल का? याची लाईट परत येते. आजीची लाईट गेली की आपण जरी ते शरीर ठेवलं परत तरी गेली ती गेली, मग काय करू शकत नाही. एकदा फिलामेंट गेलं त्याचं की परत लाईट आली तरी उपयोग होत नाही त्याचा. तसं एकदा का आजी गेली की त्याच्या आतमधलं फिलामेंट आहे ते सगळं गेलं. यम लोक काय करतात? ते घेऊन जातात, ते ठेवत नाही. तर जेवढ्यांनी आपल्याला शिकवलंय, जेवढ्यांनी आपल्याला प्रकाशन करून दिलंय, ते सगळे परप्रकाशित आहे का स्वप्रकाशित आहे हेच तपास नाही. आणि आपण सगळ्यांनी जे शिकवलं ते खरं मानतोय. जसं हा जो ट्यूबलाईटचा प्रकाश आहे, हा काही सगळं उघड नाही करू शकत, त्याची क्षमता नाही ती.
त्याच्यामध्ये सर्व प्रकाशन करण्याची क्षमता नाही. तसं ह्या सगळ्यांनी आपल्याला जे काही शिकवलं, आपल्याला जे काही उघड केलं, हे उघड केलेलं सगळं उघड झालेलंच नाही. म्हणून माणसं मरेपर्यंत शोधत राहतात. काय खरं आहे, काय खरं आहे, सगळ्याचा शोध घेत राहतात. आणि प्रत्येक जण आपल्याला ज्याला त्याला जे जे कळलंय, जिथपर्यंत कळलंय ते तेवढं तो लोकांना प्रकाशन करत जातो. हे चुकीचं आहे म्हणता येत नाही, पण असं सुरू आहे जगामध्ये. जगामध्ये प्रत्येक जण स्वतःचा प्रकाश दुसऱ्याला देत राहतो आणि उघड करण्याचा प्रयत्न करत राहतो. असं आहे, असं आहे, असं आहे, हे असं, हे असं आहे, असं करत राहतो. समजा आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला हे जगाने कुणीच काही शिकवलं नसतं, आपल्याला काही कळलं नसतं. काय कळलं नसतं, काय कळलं नसतं. डोळ्यांना रूप दिसलं नसतं, काय दिसलं असतं. कानांना शब्द ऐकू आले नसते, काय आले असते. फक्त जे शब्द ऐकू आले असते ते शब्दांचा अर्थ कळला नसता कधी. कारण की मी ज्या भाषेमध्ये बोलतोय या भाषेचे जे शब्द आहेत, म्हणजे हे जे शब्द आहेत, हे जर एखादा आफ्रिकन मनुष्य इथे येऊन बसला तर त्याच्यासाठी हा नुसता काय आहे, शब्द कुठला आलाय, त्याच्यासाठी हा नुसता आवाज आहे. आफ्रिकन माणसासाठी माझे शब्द म्हणजे काय आहेत, नुसता आवाज आहे, काही त्याला कळणार नाही. मग काय प्रकाश पडायचा त्याच्या डोक्यात का पडल? तशी आजीची भाषा जर आपल्याला कळली नसती, आजी जर आफ्रिकन भाषेत बोलली असती आणि आपल्याला जर मराठी शिकवलेलं असतं तर आपल्याला आजीने बोललेल्या भाषेमधून काय प्रकाश पडला असता? काही प्रकाश नसता पडला, नाही का? काहीतरी आवाज फक्त आला असता, नाही का? तर आपल्याला जे काही कळतंय, हे सगळं जे कळतंय ते त्या लोकांनी जी काही पद्धती ठरवल्या असेल त्याप्रमाणेच कळतंय. म्हणजे एखाद्याची इंग्रजी भाषा असेल त्याला इंग्रजी भाषेप्रमाणेच कळतं, तेवढंच कळतंय. मराठीवाल्यांना फक्त मराठीवाल्यांप्रमाणे कळतं. तमिळ असेल तर त्याला तमिळ भाषे, त्यांची जी काही मल्याळम असेल किंवा तमिळ भाषा असेल कुठली, तर त्याप्रमाणे त्यांना फक्त कळेल. त्याच्या पलीकडे काय कळणार त्याला? काही कळणार नाही, तर नुसता आवाज येतो. तर या शरीरात जेव्हा आपण आलो तेव्हा आपण अनेक प्रकारच्या लपलेल्या गोष्टी पाहत गेलो, त्या उघड होत गेल्या. त्या उघड जरी होत गेलेल्या असल्या तरी त्या उघड कोणी केल्या? ज्यांना स्वतःचा प्रकाश नाही अशांनी उघड केल्या. आणि आपल्याला हे कळलं नाही की त्यांनी उघड केलं की नक्की कोणी उघड केलं, हे कळलेलं नाही. त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे का नाही हे कळलेलं नाही. ते लोक निमित्त होते, आपण आपलं कळून घेतलं. म्हणजे माझ्या डोळ्याने मी पाहिलं असं आपण म्हणतो, माझ्या डोळ्याने मी पाहिलं असं आपण म्हणतो. म्हणजे माझ्या डोळ्याला हे दिसलं असं आपण म्हणतो. माझ्या कानाने मी ऐकलं असं आपण म्हणतो. म्हणजे कानाने ऐकलं, डोळ्याने पाहिलं. म्हणजे जो डोळे नसतील तर पाहता येत नाही, डोळे नसतील तर पाहता येत नाही. म्हणजे पाहणारं कोण आहे? डोळे आहेत. कान झाकून घेतले तर ऐकू येत नाही, म्हणजे ऐकणारं कोण आहे? कान आहे. पण कान किंवा डोळे हे स्वप्रकाशित नाही. कानाला ऐकता येत नाही, डोळ्यांना पाहता येत नाही. हे कळण्यासाठी थोडा वेळ लागतो. डोळ्याने पाहिलं असं जरी वाटत असलं तरी डोळ्यांना पाहता येत नाही. हे कळण्यासाठी अभ्यास करायला पाहिजे. साधारण माणसांना असं वाटतं की आपण डोळ्याने पाहतो, डोळ्याला दिसतं असं प्रथम दर्शनी जरी खरं वाटत असलं तरी सुद्धा डोळ्याने पाहिलं जातं हे चुकीचं म्हणता येत नाही, पण बरोबरही नाहीये. कारण डोळे हे परप्रकाशित आहे. जसा ट्यूबलाईटमुळे सगळं दिसतं असं जरी म्हटलं तरी खरं ट्यूबलाईटमुळे दिसत नाही, तर त्यातला जो करंट आहे त्याच्यामुळे ते दिसतं. चंद्राच्या प्रकाशाने सगळं दिसायला लागलं असं जरी आपण म्हणालो तरी सुद्धा चंद्राच्या प्रकाशाने ते झालं नाही, तो खरं सूर्याचा प्रकाश आहे. म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने चंद्राला प्रकाश, चंद्राच्या प्रकाशाने आपल्याला पृथ्वीवरचे पदार्थ दिसले. पण व्यवहार होताना कसा होतोय? चंद्राच्या प्रकाशाने आपल्याला दिसलं असं वाटतं. त्याचप्रमाणे डोळ्याने जेव्हा आपण पाहिलं तेव्हा डोळ्याने त्या पदार्थाचं प्रकाशन केलेलं आहे असं प्रथम दर्शनी बरोबर आहे, पण ते खरं नाहीये. डोळा या फुलाला पाहतो असं जरी वाटत असलं तरी डोळा हा परप्रकाशित आहे आणि परप्रकाशित पदार्थ दाखवत नाही किंवा पदार्थाचं प्रकाशन करू शकत नाही असा काही नियम नाही. त्यामुळे डोळ्याने मी फुल पाहिलं असं म्हणण्यात काही तोटा नाही, अयोग्य नाही.
पण हे सर्वस्वी खरं नाही, याच्या पुढे जाणं गरजेचं आहे. म्हणून सगळी माणसं जे म्हणतात की मी डोळ्याने फुल पाहिलं, हे बरोबर आहे, पण याच्या पुढे जायला पाहिजे. आणि हे लक्षात घेतलं पाहिजे की डोळ्याने फुल पाहता येत नाही. म्हणजे डोळ्याने डोळा फुल पाहू शकत नाही किंवा जर त्या डोळ्यामध्ये ती पाहण्याची शक्ती नसेल तर. ती पाहण्याची शक्ती कुठून येते? ती येते सूक्ष्म इंद्रियातून, म्हणजे सूक्ष्म देहातून. मन नावाचं त्याच्या पाठीमागे काय इंद्रिय. मन जर आपण आकसून घेतलं किंवा मन जर आपलं दुसरीकडे कुठेतरी गेलं तर डोळ्यासमोर फूल येऊन सुद्धा फूल दिसत नाही. डोळ्यांच्या समोर फूल, पण मन जर गायब झालं, मन जर तेवढ्या वेळापुरतं कुठेतरी गेलं तर काय होतं? फूल दिसत नाही. जसं मी बऱ्याच वेळापासून बोलतोय, मी बोलत असताना तुमचे कान सगळे शब्द ऐकतायत आणि तुमचे सगळे कान शब्द ऐकतायत असं जरी वाटत असलं तरी मध्येच कधीतरी मी बोललेले वाक्य, मी बोललेले शब्द तुम्ही ऐकलेले नाहीत का? सगळे शब्द ऐकले मी आतापर्यंत बोललेलो, असं कोणतरी आहे का? एक तरी आहे का इथे? असं एकही इथे नाही की ज्यांनी मी बोललेले सगळे शब्द ऐकलेत. मी समजा 100 शब्द आतापर्यंत बोललो उदाहरणार्थ, तर या 100 शब्दापैकी कदाचित तुम्ही 10 शब्द ऐकलेच नाहीयेत, काहीच ऐकले नाहीयेत, पण तुमचे कान इथे होते. पण काय नव्हतं? मन इथे नव्हतं. मन तेवढ्या वेळापुरतं कुठेतरी गेलं. कुठे गेलं होतं? मन एकतर कुठेतरी घरी गेलं असेल किंवा आतल्यात घिरट्या घालत असेल, कारण मन आतमध्ये पण त्याला बरेच विषय आहेत मनाला, कारण मनाला आतमध्ये अनेक वृत्ती आहेत, अनेक ठिकाणी तो फिरू शकतो. म्हणून एक मन आतल्यात फिरतंय किंवा दुसरीकडे कुठेतरी जात आहे, म्हणजे मन तेवढ्या वेळापुरतं कशाला तरी वेगळं प्रकाशन करत आहे. म्हणजे डोळ्याने किंवा कानाने प्रकाशन करण्यापेक्षा मनाने प्रकाशन करणारं श्रेष्ठ आहे. म्हणून मन हा जो प्रकाशन देणारा आहे, कोणापेक्षा? डोळ्यापेक्षा कानापेक्षा हे जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून मी डोळ्याने पाहिलं, मी कानाने ऐकलं असं जरी वाटत असलं आणि हे जरी बरोबर दिसत असलं तरी सुद्धा खरं काय? मनाने ऐकलं, मनाने पाहिलं हे जास्त श्रेष्ठ आहे. म्हणून मन नाही तर 5 ज्ञान इंद्रिये, 5 कर्म इंद्रिये यांना काही अर्थ नव्हे. मन जर नसेल तर त्या प्राणाला सुद्धा काही, मनाचा आणि यांचा संबंध व्हावा लागतो तर यांना किंमत असते. म्हणजे मनाने जर यांना प्रकाशन केलं तर त्यांचा उपयोग असतो. मनाने जर यांना प्रकाशन केलं नाही तर यांच्याद्वारे होणारा कुठलाही विषय नसल्यासारखाच असतो. कोणाचा? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण यांचा, सगळ्यांचा. म्हणून मन याच्यात फार महत्वाचं आहे. तर 5 प्राण म्हणत असताना मी 5 वायू म्हणतोय. तर यांचा जो काही विषय आहे हा विषय तेव्हाच आहे, म्हणजे हे प्रकाशन करणारे तेव्हाच ठरतात जेव्हा त्यांच्या पाठीमागून त्यांना जो प्रकाशन देणार आहे तो असायला पाहिजे. तो नसेल तर जाऊ. म्हणून इंद्रिय स्वप्रकाशमान आहे काय? म्हणून इंद्रियांना स्वप्रभो हा शब्द योग्य नाही. कुठल्याही इंद्रियांना स्वप्रकाशमान म्हणता येत नाही. म्हणून आजपर्यंत आपण जन्माला आल्यापासून आतापर्यंत 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण यांच्याद्वारे जे काही कळून घेतलं हे खरं तर यांच्याद्वारे कळून घेतलेलं नसून कोणाद्वारे कळून घेतलेलं आहे? मनाद्वारे कळून घेतलं. म्हणजे मनाचा वाटा आहे त्यामध्ये. आणि मन जिथे जिथे जेव्हा जेव्हा नव्हतं तेव्हा यांनी जे काही कळून घेतलं त्याचा काही उपयोग झालेला नाही, त्याचं काही ग्रहण झालेलंच नाही. म्हणून काही पदार्थ कसे असतात? काही पदार्थ अंधारात गुप्तच राहतात, काही पदार्थ उघड होत नाहीत, म्हणजे गुप्त राहतात. सगळेच पदार्थ उघड होत नाही, सगळंच काही जगात उघड होत नाही, सगळंच काय होत नाही? उघड होत नाही. तसं 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 प्राण याने आतापर्यंत आपल्या आयुष्यामध्ये सगळंच काही उघड केलेलं नाही. यांच्याद्वारे सगळंच काही उघड झालेलं नाही, पण जेवढं काही उघड झालंय हे सगळं त्या मनाशिवाय उघड झालेलं आहे. म्हणजे मनाचा आतमधून प्रकाश असल्याशिवाय काही उघड झालेलं नाही. म्हणून प्रकाशमान या शब्दामध्ये 2 जण आहेत, एक स्वप्रकाशमान, एक परप्रकाशमान. तर स्वप्रभो हा जो शब्द आहे तो स्वतः प्रकाशमान असणाऱ्यासाठी आहे. आणि यांच्यापैकी स्वतः प्रकाशमान कोण आहे? मन आहे. मन हे प्रकाशमान आहे. पण मन जे आहे ह्या मनाला सुद्धा प्रकाशन देणारं कोणीतरी आहे. पण हा क्रम आहे, हे पहिल्यांदा लक्षात घ्यावं लागेल.
आपल्याला असं वाटलं की आपल्या आजीने आपल्याला सांगितलं म्हणून कळलं, नाही. आपल्या मनाने प्रकाश दिला म्हणून आजीने सांगितलेलं कळलं, नाही तर काही कळलं नसतं. आजीने कितीही सांगितलं असतं आणि आपल्या मनाने ऐकलंच नसतं. आजीने सांगितलं पण मनाने ऐकलं नाही, मग चालेल काय? म्हणजे आजीच्या सांगण्याला किंमत नाही, म्हणजे आपल्या मनाने ऐकलं नाही तर उपयोग नाही असं म्हणायचं. सांगितलं आजीने पण, म्हणजे आजीचे शब्द आहे, पण त्या मनाने घेतले नाही तर त्या शब्दांचं प्रकाशन झालं काय? आजीने प्रकाशन केल्याचा प्रयत्न केला, आजीने मनापासून सांगितलं, म्हणजे आजीने प्रकाशन केलं खरं, पण आपल्या मनाने काही त्याचं प्रकाशन केलं म्हणून उपयोग होत नाही. तर जेवढे काही विषय आहेत या सगळ्या विषयांना आपण जेव्हा प्रकाशन करतो तेव्हा या इंद्रियाने प्रकाशन करतो असं वाटत असलं तरी सुद्धा आपण विषयांना इंद्रियाने प्रकाशन करत नसून मनाने प्रकाशन करतो. म्हणून मन हे या इंद्रियांपेक्षा जास्त प्रकाशमान आहे असं म्हणता येईल, किंवा स्वप्रकाशमान आहे असं म्हणता येईल. पण पुढे जाऊन आपण याचा विचार असं करतोय की मन सुद्धा खरं तर स्वप्रकाशमान नाही. या मनाच्या पाठीमागे एक जण आहे. मनाच्या पाठीमागे कोण आहे? अजून एक जण बसलेला आहे. तो जर नसेल तर ह्या मनाचा काही उपयोग नाही. मन हा काय अतींद्रियांचा प्रातिनिधिक शब्द आहे. मन हा कोणाचा प्रातिनिधिक शब्द आहे? अतींद्रियांचा प्रातिनिधिक शब्द आहे. तो म्हणजे प्रतिनिधी आहे फक्त. तो मन म्हणजेच बुद्धी आहे, बुद्धी म्हणजेच मन आहे, मन म्हणजेच अंतःकरण आहे, मन म्हणजे चित्त आहे, मन म्हणजेच अहंकार आहे. कारण ते फक्त कार्यभेदाने त्यांना नाव वेगळं येतं. म्हणजे अहम धरला की अहंकार म्हणतात, त्याला विचार करायला लागले की बुद्धी म्हणतात, निश्चय केला की बुद्धी म्हणतात, काहीतरी निघायला लागलं बाहेर की त्याला अंतःकरण म्हणतात, काहीतरी छापून राहिलं की त्याला चित्त म्हणतात, संकल्प विकल्प केला की त्याला मन म्हणतात. तर असं ते अंतःकरण जे आहे ते एकच अंतःकरण कार्यभेदाने आपण भिन्न नावांना प्राप्त होतो. पण या मनाच्या पाठीमागे म्हणजे या सगळ्यांचा प्रमुख कोण आहे? या सगळ्यांना चालवणारा कोण आहे? मन आहे. या चालवणारा सगळ्यांना मन आहे. मन नाही तर प्रकाशन नाही. ह्या घरातले सगळे व्यवहार रात्रीच्या वेळेस कोणामुळे चालतायत? ही ट्यूबलाईटमुळे चालतात. म्हणजे ही ट्यूबलाईट जर बंद केली तर सगळं बंद होईल. होईल का नाही? ही ट्यूबलाईट बंद की हे सगळे व्यवहार बंद. आपल्या सगळ्यांना गप्प बसावं लागेल. ट्यूबलाईट चालू केली की सगळं व्यवहार सुरू होतो. तसं हे मन जे आहे, हे मन जर नसेल तर ते व्यवहार बंद होतात. मन जिथे जिथे जात नाही ते व्यवहार बंद होतात. म्हणजे मन जर श्रोत्रेंद्रिया वाटे त्या विषयांकडे गेलं नाही तर तो व्यवहार बंद होतो. मन जर डोळ्याच्या वाटे बाहेर गेलं नाही तर तो व्यवहार होत नाही. म्हणून मन हे काय आहे? प्रमुख आहे. हे सगळ्यांचं प्रमुख आहे. पण या मनाचं प्रमुख कोण आहे? या मनाचं प्रमुख आहे जीव. त्यांचं प्रमुख कोण आहे? जीव. जर जीव नसेल तर मनाचा उपयोग नाही. म्हणून मनाला प्रकाशन करणारा कोण आहे? जीव आहे. जीव हा मनाचं प्रकाशन करतो. म्हणजे एखाद्याकडे मन आहे पण जीव नसेल तर उपयोग नाही. पण जीव एवढा लक्षात येत नाही. साधारण माणसाला मन लक्षात येत नाही. साधारण माणसाला जर विचारलं तर त्यांना मन लक्षात येत नाही. एखाद्याला म्हटलं तू डोळ्याने पाहतो का मनाने पाहतो, तर तो काय सांगणार आहे? तो डोळ्याने पाहतो सांगणार आहे. कारण त्याला माहित नाही की मन नसेल तर पाहता येतं. पण त्याला समजावून सांगितलं की असं असं आहे की मग तो म्हणाला हा बरोबर आहे, की मन असेल तरच डोळ्याने दिसतं असं तो मान्य करेल. मन असेल तरच डोळ्याने दिसतं, मन असेल तरच कानाने ऐकू येतं हे तो नंतर मान्य करेल जर त्याला समजावून सांगितलं तर. पण एखाद्याला समजलं नाही तर तो मान्य पण नाही करणार. पण ज्याप्रमाणे मन असेल तरच कानाने ऐकू येतं, म्हणजे मन खरं प्रकाशन देणार आहे, प्रकाश देणार आहे, मन हे खरं प्रकाशन करणार आहे, त्याप्रमाणे जीव असेल तरच मन संकल्प विकल्प करतं. जीव असेल तरच बुद्धी विचार करू शकते. मन असेल तरच पुढचा सगळा विषय होतो. म्हणजे मनाचा प्रकाश इंद्रियांसाठी आहे, पण मनाला जीवाचा प्रकाश. म्हणजे जीवाच्या प्रकाशाशिवाय, म्हणजे जीवाने प्रकाशन केल्याशिवाय कधीही मन काम करत नाही. हे कसं कळणार? जेव्हा आपण झोपतो गाढ, तेव्हा गाढ झोपल्यानंतर आपण जातो सुषुप्तीमध्ये. कुठं? सुषुप्तीमध्ये आपण जातो. म्हणजे कोण जातं? हा जो जीव आहे हा झोपी जातो. जीव कुठे जातो? जीव गेला की मन असून उपयोग होत नाही. तर जीव 2 वेळा जातो. जीव किती वेळा जातो? 2 वेळा जीव जातो. कधी कधी जातो? एकदा सुषुप्तीत जातो आणि एकदा
एकदा कायमचा जातो. जेव्हा तो कायमचा जातो तेव्हा कोणाकोणाला घेऊन जातो? तेव्हा तो स्थूल शरीर सोडून सगळ्यांना घेऊन जातो. जीवाची दोन पद्धत आहेत. तो 2 वेळा जात असतो. 2 वेळा जातो. एकदा गेला तर सगळं घेऊन जातो. काय काय घेऊन जातो? स्थूल शरीर सोडून सगळं घेऊन जातो. आणि एकदा काही घेऊन जात नाही. एकदा म्हणजे सुषुप्तीमध्ये गेला तर तो काहीच नेत नाही. तो काय करतो? जीव जेव्हा झोपतो, जीव म्हणजे आपण जेव्हा झोपतो तेव्हा काय होतो? तेव्हा ह्या सगळ्यांना फक्त लीन करतो. त्यांना घेऊन जात नाही. फक्त कपाटात बंद केल्यासारखं ठेवतो. काय करतो तो? फक्त कपाटात बंद करून ठेवतो. म्हणजे जेव्हा आपण गाढ झोपतो तेव्हा आपलं मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सगळं एका ठिकाणी लीन करून ठेवतो. कुठे लीन करून ठेवतो? तर हृदय कपाटात. हृदयामध्ये 2 भाग आहेत. हृदयामध्ये एक अंधाराचा भाग आहे आणि एक उजेडाचा भाग आहे. हृदय हे आकाशासारखं आहे. आकाशामध्ये उजेड आहे का अंधार आहे? हृदय म्हणजे आकाश. हृदय हे कसल्या तत्वाचं बनलेलं आहे? हृदयाला जी सामग्री वापरली ती आकाश आहे. हृदयासाठी वापरण्यात आलेली सामग्री काय आहे? आकाश आहे. आकाश तत्वाचं आहे हृदय. तर हृदयामध्ये 2 आहेत. एक उजेड पण एक अंधार आहे. कशावरून ओळखावं? तर ह्या जगामध्ये सुद्धा हे जे स्थूल आकाश आहे, ह्या आकाशामध्ये उजेड आहे का अंधार आहे हे लगेच लक्षात यायचं नाही. समजा तुम्ही दिवसा इथून प्रवास सुरू केला, कुठला? वरच्या दिशेने. समजा आपण दिवसा वरच्या दिशेने असा प्रवास सुरू केला तर आपण दिवसा वर जर चाललो तर उजेडात जाऊ का अंधारात जाऊ? उजेडात जाऊ. अंधारात जाणार नाही ना. म्हणजे आकाशात उजेड आहे फक्त. वर निघालो असं आपण उजेड जाऊ. वर 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 चाललोय आपण. वर 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 चाललोय तरी पृथ्वी काय एका जागेवर राहते का? सूर्य काय एका जागेवर राहतो का? आपण वर निघालो तर एका ठराविक वेळेपर्यंत आपण सूर्याच्या फेऱ्यासोबत आहोत. पण एका वेळेला सूर्याचा जो वेग, पृथ्वीचा आणि सूर्याचा जो एक वेग आहे, तर पृथ्वीच्या त्या कक्षेच्या एकदा बाहेर गेलो की पृथ्वीचा आपला काही संबंध नाही. मग आकाशात आहे आपण. मग आकाशात गेल्यानंतर तिथे पुन्हा आपण त्या पृथ्वीची एक कक्षा आहे सूर्याभोवती, त्या कक्षेत जिथपर्यंत आहोत तिथपर्यंत आपण काय आहोत? तिथपर्यंत सूर्याच्या कक्षेत आहोत. तिथपर्यंत उजेड आहे. पृथ्वीवर अंधारा उजेड कुठे आहे? ज्या बाजूला सूर्य आहे त्या बाजूला उजेड आहे. म्हणजे पृथ्वी जेव्हा फिरते तेव्हा ज्या बाजूला सूर्य असतो त्या बाजूला उजेड असतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूला अंधार असतो. आता आपण सुद्धा सूर्याच्या भोवती जर फिरू लागलो पृथ्वीसारखं, तर सूर्याकडे तोंड करून राहिलो तर तिकडे उजेड आहे, पण आपल्या मागच्या साईडला काय आहे? अंधार आहे. सूर्याची कक्षा सोडली आणि दुसरीकडे गेलो तर अंधारच आहे. म्हणजे आकाशामध्ये उजेड पण आहे, अंधार पण आहे. एकाच आकाशात उजेड पण राहतो, अंधार पण राहतो. म्हणजे पृथ्वीच्या एका बाजूला उजेड आहे, एका बाजूला अंधार आहे. सूर्याच्या बाजूकडे तोंड केलं तर उजेड आहे, सूर्याच्या विरुद्ध बाजूला पाहिलं अंधार आहे. पृथ्वीच्या इकडून उजेड, इकडे अंधार का? कारण सूर्याच्या विरुद्ध बाजूला गेला. इकडून उजेड का? कारण सूर्याच्या बाजूला आला म्हणून. आणि हे दोन्ही भाग कुठे आहेत? इथं पृथ्वी आहे, इकडे सूर्य आहे. तुम्ही इकडे आले तर अंधार, इकडे आले तर उजेड. आणि हे दोन्ही कुठे आहेत भाग? दोन्ही भाग कुठे आहेत? दोन्ही भाग आकाशातच आहे. म्हणजे आकाशात काय आहे? उजेड पण आहे, अंधार पण आहे. हे जसं आहे त्याचप्रमाणे आपल्या हृदयामध्ये उजेड पण आहे, अंधार पण आहे. काय आहे? उजेड पण आहे ना अंधार पण आहे. आता तुम्ही कुठं उभं राहताय महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही कुठं तोंड करताय? आपण जर आता भारतात असू तर आता अंधार आहे. आता जर आपण अमेरिकेत गेलो तर उजेड आहे. आपण कुठे थांबतो याच्यावर आहे. तसं आपण हृदयात जातो पण कुठे थांबतो याला किंमत आहे. हृदयात गेल्यानंतर आपण थांबतो कुठे? आता ज्याला कुठे थांबावं हेच कळत नाही त्याला काय कर. बरं, एखाद्याला कुठे थांबावं हे कळतंय पण त्याला तिथं थांबावंच लागतंय तरी उपयोग नाही. म्हणजे आपल्याला कळतंय आता की इथे अंधार आहे आणि अमेरिकेत उजेड आहे, पण आता इथून अमेरिकेत जाण्याची आपली शक्ती नाही. इथून अमेरिकेत जायला आपली काय नाही, समजा शक्ती नाही आपल्याकडे तेवढी की आपण एका उड्डाणात अमेरिकेत पोहोचू, असं काही आपल्याकडे शक्ती नाही. त्याच्यामुळे आपल्याला आता अंधारातच राहावं लागणार.
म्हणजे कळलं तरी सुद्धा, नाही का? पण समजा आपल्याकडे तशी शक्ती असती तर आपण तिकडे गेलो असतो, मग तिथे उजेड असता. तर उजेडात का अंधार हे कोणावर अवलंबून आहे? आपल्यावर अवलंबून आहे. तर हृदयामध्ये आपण उजेडात जाणार का अंधारात जाणार हे आपल्यावर अवलंबून आहे. आपल्या हृदयात दोन्ही पण आहे. असो, हृदयाची थोडी माहिती सांगितली. तर हा जीव जो आहे सुषुप्तीत जातो तेव्हा कुठे जातो? हृदयात जातो. म्हणजे हृदयात कुठे जातो? या दोन भागापैकी कुठे जातो? तो अंधारात जातो. कुठे जातो? अंधारात जातो. आणि अंधारात जेव्हा जातो तेव्हा हे सगळं घेऊन जातो गबाळ. कुठलं? बरं आम्हाला सांगा, तुम्ही समजा, जाऊ दे, आपण एक दुसरं एक उदाहरण पाहू. आपण स्वतः एकदम काळ्या कुट्ट अंधारात गेलो. आपण स्वतः एका काळ्या कुट्ट अंधारात गेलो. आता आपल्याला सभोवतालचं काय दिसेल का? काही दिसणार नाही. दिसेल का? काय दिसणार? बरं, आपण अंधारात जाताना सोबत आपल्या काही घेऊन गेलो ते तरी आपल्याला दिसेल का? बरं, आपणच आपल्याला दिसू का? अंधारामध्ये आपणच आपल्याला दिसतो का? नाही दिसत. अंधारात आपणच आपल्याला पाहू शकत नाही, अंधारात आपण दुसऱ्यालाही पाहू शकत नाही. त्याचप्रमाणे सुषुप्तीमध्ये जेव्हा आपण अंधारात जाऊ तेव्हा तिथे आपल्या सोबत काही जरी नेलं तरी ते दिसणार नाही, ते कळणार नाही, म्हणजे त्याचं प्रकाशन होणार नाही आणि स्वतःचंही प्रकाशन होणार नाही. म्हणून सुषुप्तीमध्ये जीवाला स्वतःचंही ज्ञान होत नाही आणि त्याच्यासोबत असलेल्या मन, बुद्धी, चित्त, अहंकार, त्याच्यासोबतचं सगळं गबाळ या कशाचंही ज्ञान होत नाही. जीवाला जरी तो जीव आपण मगाशी म्हणाल्याप्रमाणे कोण आहे? प्रकाश देणार आहे, पण त्याची हालत बघा काय झाली. म्हणून मन, आपण म्हटलं मगाशी आधी म्हटलं की मन भारी आहे, पण मनानंतर आपण विचार केला की मन नाही तर कोण भारी आहे? जीव भारी आहे. पण जीवाची अवस्था कशी होते? हा जीव तिकडे अंधारात जातो आणि त्याची काही राहतच नाही ताकद, काहीच होत नाही, त्याला काहीच कळत नाही, काही कळत नाही. तो स्वतःलाही कळून घेऊ शकत नाही आणि दुसरंही काही कळत नाही त्याला. सुषुप्ती अवस्था म्हणजे स्वतःचंही ज्ञान नाही आणि कशाचंच ज्ञान नाही, याला म्हणतात सुषुप्ती. ना जगाचं ज्ञान ना स्वतःचं ज्ञान, अशी अवस्था म्हणजे सुषुप्ती. आणि जेव्हा तो जीव खाली येतो, कुठे येतो? स्वप्न किंवा जागृत अवस्थेमध्ये येतो. त्यावेळेस मात्र त्याला काय होतं? स्वतःचं ज्ञान होतं आणि पुन्हा मन, बुद्धी, चित्त, त्याच्या पुढे 5 ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय, त्याच्या पुढे विषय, या सगळ्याचं त्याला काय होतं? ज्ञान होतं. म्हणजे सगळ्यांवर त्याचा काय होतो? प्रकाश पडतो. तो जीव सगळ्यांना प्रकाश देतो. केव्हा? जेव्हा तो सूक्ष्म किंवा स्थूल ध्यात येतो तेव्हा. सुषुप्ती आणि जागृती आणि स्वप्न या 3 अवस्थेमध्ये जेव्हा आपण जीवाचा विचार करू तेव्हा जीव ह्या 3 अवस्थेपैकी कुठल्या अवस्थेमध्ये, या 3 पैकी कुठल्या अवस्थांमध्ये तो प्रकाशमान असतो आणि कुठल्या अवस्थेमध्ये तो प्रकाशमान नसतो? तर तो सुषुप्तीमध्ये प्रकाशमान राहत नाही, पण जागृत मध्ये आणि स्वप्नामध्ये तो प्रकाशमान असतो. कोण? जीव. तर हा जीव जो आहे हा स्वप्रकाशित आहे का? हा मोठा प्रश्न पडतो. कारण त्याचं लाईट मध्येच जाते. कुठे? सुषुप्तीमध्ये त्याची लाईट गायब होते. डोळ्यांची लाईट कधी गायब होते? डोळा हा प्रकाशमान वाटतो. डोळ्याचं दिसणं, कानाचं ऐकणं कधी गायब होतं? मनाने अंग काढून घेतलं की कानाचं ऐकणं गायब होतं. एवढंच काय, तुमचं मन जर लागत नसेल तर तुम्हाला जिलेबी तुरट वाटेल. मनाने आपलं अंग काढून घेतलं, तुम्हाला अत्यंत आवडणारी जिलेबी ही सुद्धा कशी लागेल? मातकट लागेल. कशामुळे? मनाने अंग काढून घेतलं तर मनाने अंग काढून घेतलं तर सगळं प्रकाशन बंद होऊन जात आहे, काहीच होत नाही. मग तुम्हाला तिखट लागणार नाही, गोड लागणार नाही, बेचव लागेल सगळं. म्हणून मन असेल तर पुढचा विषय असतो. तसं जीव असेल तर पुढचं सगळं असतं. जिथपर्यंत जीव नाही तिथपर्यंत बाकीचं काही चालत नाही. म्हणून हे जीवाने सगळं चालवलेलं आहे. जीव सगळ्यांना प्रकाशन करतो. आता जीव यांच्याप्रमाणे ऐकतो का नाही ऐकतो हा मोठा प्रश्न असतो. जीव यांच्याप्रमाणे ऐकतो का? जीव मनाप्रमाणे किंवा जीव डोळ्याप्रमाणे किंवा जीव इंद्रियांप्रमाणे जगतो का? असा मोठा प्रश्न आहे. तसं करतो का? हो, करतो. आपले डोळे दुसऱ्यांप्रमाणे जगतात का? आपले कान दुसऱ्याप्रमाणे जगतात का? आपले हात दुसऱ्याप्रमाणे जगतात का? आपले पाय दुसऱ्याप्रमाणे जगतात का? नाही. आपले शरीर, स्थूल शरीर दुसऱ्याप्रमाणे जगतं का?
आपलं शरीर दुसऱ्याप्रमाणे जगत असतं. कोणाप्रमाणे? आईप्रमाणे, वडिलांप्रमाणे, बायकोप्रमाणे, नवऱ्याप्रमाणे, मुलाबाळाप्रमाणे, समाजाप्रमाणे, या पृथ्वीप्रमाणे, वाऱ्याप्रमाणे, सूर्याप्रमाणे, ह्या सगळ्यांप्रमाणे आपलं शरीर जगतं. पावसाप्रमाणे, पाऊस जास्त आला, भिजलो तर काय होणार? शरीर त्याच्याप्रमाणे जगतं, मग सर्दी होते. तर आपलं शरीर, आपले इंद्रिय त्यांच्याप्रमाणे जगतं. हे जसं आहे, इंद्रिय सुद्धा या सगळ्यांप्रमाणे जगतं. म्हणजे यांचा त्याच्यावर परिणाम होतो का? होतो, यांच्याप्रमाणे जगतं. तसंच मन सुद्धा यांच्याप्रमाणे जगतं का? हो. आपण आपलं मन ज्याच्या आहारी जाईल त्याच्याप्रमाणे जगतं. तुमचं मन कोणाच्या आहारी जात आहे त्याच्यावर आहे. महाराजांच्या आहारी गेलं तर महाराजाप्रमाणे, वाईट माणसाच्या आहारी गेलं तर त्याप्रमाणे, चांगल्या माणसाच्या आहारी गेलं तर चांगल्याप्रमाणे. मन कोणाच्या आहारी जात आहे त्याप्रमाणे मन जगतं. आणि ज्याप्रमाणे मन जगतं त्याप्रमाणे शरीराला जागावं लागतं. त्याप्रमाणे शरीराला जागावं लागतं. कारण मन हे जास्त प्रकाशमान आहे कोणापेक्षा? शरीरापेक्षा. म्हणून शरीर कोणाप्रमाणे जगतं? लोकांप्रमाणे जगतं का? हो, जगतं. पण शरीर हे लोकांपेक्षा जास्त मनाप्रमाणे जगतं. आणि शरीराला मनाप्रमाणे जगण्यामध्ये जास्त स्वारस्य आहे. कारण या शरीराला माहित आहे की मन जर नाही तर आपलं काय अस्तित्व नाही. म्हणून शरीर जरी जगाप्रमाणे जगताना दिसत असलं तरी जगामध्ये फक्त ते नाटक करतं. ते खरं जगतं कोणाप्रमाणे? मनाप्रमाणे. म्हणजे आपण जगामध्ये जगाप्रमाणे जगताना दिसतो, म्हणजे आपण म्हणजे शरीर. आपलं शरीर जगामध्ये जगाप्रमाणे जगताना दिसतं खरं, पण सगळ्यांना माहित आहे की आपण कोणाप्रमाणे जगतो? आपल्या मनाप्रमाणे जगतो. म्हणजे कोणी नसलं की आपोमत आपण पाणीपुरी गुपचूपपणे किंवा वडापाव किंवा भजी बस आपोमत काय करतो आपण? घरात कोणी नसलं तर बरोबर शेंगदाणे किंवा खोबरं काहीतरी लपलेलं लपून कुठंतरी खातो का नाही? मनाप्रमाणे जगतो का नाही? किंवा घरची सगळी गायब झाली की ताणून देतो. सकाळी 10 वाजले तरी 8 वाजले तरी झोपून राहतो. मनाप्रमाणे जगतो. म्हणून जरी आपण जे शरीराप्रमाणे, आपलं शरीर जरी जगाप्रमाणे जगताना आपण दाखवत असलो तो प्रयत्न करतो. कारण तसं आहे, इकडून पण आहे. कारण ह्या शरीराची मोठी हालत आहे. यांच्याप्रमाणे जागावं लागतं, यांच्याप्रमाणे जागावं लागतं. पण शरीराला माहिती आहे की मनाप्रमाणे जगणं जास्त महत्वाचं आहे. कारण मनाने जर हे सगळं काढून घेतलं शरीराचा काही उपयोग नाही. तुमचं मन मेलं की शरीर लगेच संपलं. मन मेलं की मनुष्य संपला. म्हणजे शरीराचा विषय संपला. म्हणून या शरीराला प्रकाशन देणारं मन आहे. पण मनामध्ये मनाचं अस्तित्व, जसं शरीराचं अस्तित्व मनावर आहे. एखाद्याचं मन मेलं तर शरीर संपलेलं आहे. जिथपर्यंत मन आहे त्याचं तिथपर्यंत तो शरीराला चांगल्या प्रकारे वागू शकतो. पण एकदा का त्याचं मन निघालं, याचं मन राहिलं नाही त्याच्यात, की मग त्याला हे पण लक्षात नाही दाढी वाढली का, केस वाढले का, अंगावर कपडे घातलेत का नाही, कारण त्याला त्या मनामध्ये त्याच्या काय हे राहिलेलं नाही. आपलं मन अजून गुंतलेलं आहे म्हणून आपल्याला कांगवा फिरावा वाटतो. कशामुळे वाटतो? मन त्याच्यामध्ये, मनाचा अजून रस आहे त्याच्यामध्ये. जरी झालर राहिली असली तरी आपल्याला काय वाटतं? असं का वाटतं? कारण की अजून मन आहे त्याच्यामध्ये. मन तरुण आहे अजून त्याचं. म्हणजे मन तरुण आहे म्हणण्यापेक्षा मन अजून प्रकाश द्यायला तयार आहे म्हणून. म्हणजे आता इथे इलेक्ट्रिसिटी जरी तयार असली पण ट्यूबलाईटचं फिलामेंटच गेली तर काय उपयोग? म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे हो, पण तरी हे चालेल का? नाही चालणार. तसं शरीरातल्या काही गोष्टी डॅमेज झाल्या तर मन जरी तयार असलं तरी उपयोग नसतेच. असं पण होतं. म्हणजे हृदय जर कामातून गेलं तर काय होतं? हृदय हा समजा म्हणजे व्यावहारिक हृदय हा भाग, किडनी हे फेल गेली तर मनाची जरी इच्छा असली, म्हणजे एखादा माणूस मरायला लागला म्हणजे त्याची काय झालं? किडनी फेल झाली. आता किडनी फेल झाली, त्याचं हार्ट फेल झालं. आता त्याच्या मनाला वाटतंय जागावं, पण जगेल का? नाही जगू शकत. का? कारण की जसं ट्यूबलाईटची ती फिलामेंट तुटण्यासारखं आहे, तसं आहे. म्हणून मनाचा उपयोग नाही. मग ते मन काय करतं? जाऊ देत, हे शरीर सोडून देऊ, दुसरं. मन काय गप्प बसतं का? म्हणून मनाला जिथपर्यंत शरीरात रस आहे तिथपर्यंत मन वेगवेगळी शरीर धारण करत राहणार. हौस आहे त्याला प्रकाशन करण्याची. काय? मनाला जिथपर्यंत हौस आहे प्रकाशन करायची, म्हणजे दुसरं शरीर तो धारण करणार, तिसरं शरीर, असं अनेक शरीर. हे सुटलं तर दुसरं, ते सुटलं तर तिसरं,
असं अनंत जन्म अनंत प्रकारचे शरीर या मनाने काय केलेत, धारण केली. आणि त्यांच्याद्वारे त्यांना प्रकाशन देत राहिला. कारण त्यातून मजा वाटते. 4 लोकांना गोळा करून ऐकवण्यात कशी मजा वाटते का नाही? तर नाही वाटत. 4 लोक आपले ऐकतीलच का नाही गॅरंटी नसते. पण कसं प्रत्येकाला, मला जसं गंमत वाटते असं नाही, तुम्हाला सुद्धा वाटते. आता तुम्ही घरी गेला तर घरातले 1-2 तरी गोळा करणार का नाही? नाही घरच्यांनी ऐकलं शेजारच्याकडं, शेजारच्याने ऐकलं तर बागेत नाही ऐकलं तर रस्त्यावर एखाद्याला, कोणीच नाही ऐकलं तर मग काय स्वतःच बडबड करायची. ऐकवायला आवडतं का नाही दुसऱ्याला? हे जसं आहे तसं मनाला या इंद्रियांना प्रकाश द्यायला काय वाटतं, आवडतं. त्याला याला आवडतं. कोणाला? मनाला प्रकाश देत राहतं. पण या मनाला जरी यांना प्रकाश द्यायला आवडत असलं तरी या मनाचा मुळात अस्तित्व त्या जीवावर आहे. तो जीव जो आहे, तो जीव जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मनाचं असतं. जिथपर्यंत मन आहे तिथपर्यंत शरीराचं असतं. जिथपर्यंत शरीर आहे तिथपर्यंत बाहेरचं सगळं जग चालणार, तिथपर्यंत बाहेरचं आहे. म्हणून यांचा जो काही एकमेकांचा संबंध बघितला तर हे सगळेच परप्रकाशित आहे. मग जेव्हा सगळेच परप्रकाशित असतं तर तेरी भी चूप मेरी भी चूप, नाही का नाही? समजा हा एक पोलीस आणि हा दुसरा पोलीस, हा पण खातो तो पण खातो, चोरही खातो, चोर खातो, पोलीस खातो, पुढारी खातो. मग ह्या तिघांचं काय म्हणणं असतं? आपण कोणी काय खातोय का? आपण कोणीच काय खात नाही. आपण तीनही शाणे आहेत म्हणून ते जगात फिरताना कसे फिरत असतात, एकदम ते असे फिरत असतात की आम्ही सगळे शाणे आहोत. पण हे तिघही लबाड आहेत. त्याप्रमाणे हे तिघही लबाड आहेत. हे तिघही स्वप्रकाशित नाही, हे परप्रकाशित आहेत. आणि हे तिघांनाही माहित आहे. त्यांना माहित आपलं अस्तित्व कशावर हे त्यांना माहित आहे. आपण कशावर जगतो हे त्यांना माहित आहे. कारण किती काही म्हटलं तरी आतमधून एक आवाज येतोच की आपलं नक्की काय खरं. तर किती काही म्हटलं तरी तुम्हाला माहित आहे की आपल्याला मारायचंच आहे, नाही का? आता जरी आपण छाती ठोकपणे इकडे तिकडे वावरत असलो, आपण सगळेजण जरी खूप आनंदात इकडे तिकडे उड्या मारत असलो तरी सुद्धा आपल्याला आतमध्ये पक्क माहिती एक दिवस. पण तरी आपण घाबरत नाही. का बरं? कशामुळे घाबरत नाही सांगा? कशामुळे घाबरत नाही? कारण आतमध्ये मन आहे. ते मन म्हणतं घाबरू नको, दुसरं शरीर. तुला काय पाहिजे? फक्त शरीर बदलल्याने मनाचा विषय थोडी मरतो. शरीर फक्त विषय भोगायच्यासाठी, शरीराच्या द्वारे भोगायचं, ते भोगायचे मनाला. शरीर मिळेल तरी मन मरत नाही. आणि मन मरत नाही त्यामुळे मनाला भीती नाही. मन मरत नाही, मनाचा विषय पूर्ण होतो. मनाचा विषय पूर्ण होतो हे जीवाला आवडतं म्हणून जीवाला भीती नाही. म्हणून जीव आणि मन हे दोघांची सांगड आहे. शरीर बदललं तर फरक कुठे पडतो? म्हणून आपण, आपल्या सगळ्यांना माहिती आहे आपण मारणार आहोत तरी आपण घाबरत नाही. त्याचं कारण आहे, आपल्याला माहित आहे की हे शरीर गेलं तर दुसरं शरीर मिळतं आपल्याला. अनंत जन्म अनंत प्रकारची शरीर आपण धारण केली. फक्त हात तुटला तर थोडी वेदना होणारच. आता कापलं माझ्या बोटाला तर वेदना होतील का नाही? तसं शरीर बदलताना वेदना होणारच आहेत. तेवढ्या वेदना सहन करण्याची अनंत जन्माची आपली प्रॅक्टिस आहे. त्यामुळे आपल्याला भीती वाटत नाही. म्हणून महाराज किती म्हटले, अरे मारणार आहोत. बरोबर आहे. तरी आपल्याला काय वाटतं का? काही वाटत नाही. कारण का? प्रॅक्टिस आहे आपली. पण साधू संत का सांगतात की मी मारणार आहे, सावध व्हा? त्यांना हे नाही सांगायचं की तुम्हाला मारण्याची भीती आहे म्हणून. मारायला घाबरा किंवा मारण्याची भीती असायला पाहिजे किंवा मारण्याची भीती आहे असं त्यांना सांगायचं नाही. त्यांना हे सांगायचंय की मनुष्य जन्म केला तर हे सगळं शोधता येणार नाही. शरीर बदलणं काही विशेष गोष्ट नव्हे. आणि एकमेकाच्या मोहामध्ये असल्यानंतर त्या शरीरातला तो जीव गेला की आपल्याला थोडीशी रडारड होतेच, नाही का? का तो मोहाचा विषय आहे. अहो, दुपारी 3 वाजता जर आपल्याला चहाची सवय असली आणि चुकून जर आपल्याला तो चहा नाही मिळाला तर रडारड थोडीफार होतीच का? म्हणजे एखादी वस्तू आपल्या आवडती असेल ते नाही मिळेल तर आपल्याला दुःख होतच. मग तसं हे शरीराच्या द्वारे असंख्य प्रकारचे भोग भोगल्यानंतर त्या शरीराचा त्याग करायचा किंवा ते शरीर सुटणार म्हटल्यावर दुःख होणारच आहे. किंवा ज्या व्यक्तीच्या द्वारे आपल्याला व्यवहारातली अनेक सुख प्राप्त झाली किंवा आपल्या सुख दुःखाचा भोग मिळाला, ती व्यक्ती जर आपल्यापासून दूर गेली तर आपल्याला दुःख होणारच आहे. त्या साध्या गोष्टी आहे. तो मोहाचा विषय आहे. पण तरी आपण घाबरत नाही. कारण का? कारण मनाला माहित आहे. काय माहित आहे? दुसरं शरीर उलट नवीन, नाही का? जीर्ण वस्त्र सांडीचे मग नूतन वेडीचे. मग एकदा नवीन मिळालं उलट आनंदाची गोष्ट आहे. म्हणून घाबरायचं नाही. म्हातारीने घाबरू नका. नवीन
आता तरी काय गुडघे बिडगे दुखतायत, नवीन शरीर मिळालंय कसं तरतरीत, हे कसल्यातलं लंगड बिंगड घेऊन करायचं. मग वानर बिनर झाला तर काय ओढ्या जा आडावून ह्या आडावून त्या आडावून त्या आडावून ह्या आडाव, गंमत आहे का नाही. मग म्हणून घाबरायचं नाही, म्हाताऱ्यांनी घाबरायचं नाही. का घाबरायचं नाही? अहो आनंद जन्म घाबरलो नाही आपण. म्हणून बरेचसे लोक मी चिंतन सांगताना चिंतन ऐकतात, इकडून सोडून देतात, घरी जातात, मस्त मजेत राहतात. का? त्यांना माहित आहे, कारण त्यांचं मन जे आहे, आता तुम्ही ऐकायला बसले काय नुसते असेच बसले काय, कान घेऊन बसले ऐकायला? नाही, तुम्ही मन घेऊन बसले ऐकायला. मन घेऊन बसले ऐकायला, ते मन तुम्हाला आतमध्ये सांगतं घाबरू नको, अनंत जन्म हेच केले आपण, अनेक शरीर बदललेली आहेत. त्यामुळे काय फरक पडतोय असा, है ना? त्याच्या संगतीत तुम्ही जन्मानुजन्मे राहिले. तुमचा जो जीव आहे, तो जीव तुम्ही ज्या मनाला घेऊन फिरताय त्या मनासोबत कल्पनुकल्पे फिरतोय. आणि हे महाराज तर आता आले तिथं शिकवायला, प्रकाश द्यायला. कोणाचं ऐकेल तुम्ही? तुमचा जीव कोणाचा ऐकेल? 20-25 वर्ष ज्या बायकोसोबत तुम्ही संसार केला, त्या बायकोचं तुम्ही ऐकणार का? रस्त्यावर एक स्त्री आली किंवा एकदा पुरुष आला तो तुम्हाला म्हटला काहीतरी 2 गोष्टी सांगितल्या, त्याचं ऐकणार तुम्ही? कोणाचं ऐकणार? 20 वर्ष एखाद्या तुम्ही बायकोसोबत तुमच्या संसार केलाय आणि रस्त्याने चालता चालता एखादी बाई आली, म्हणली ही बाई आहे ना म्हणजे तुमची बायको फार बावळट बाई आहे, सोडून द्या तिला, असं तुम्हाला म्हटलं तर तुम्ही सोडून द्याल काय? ऐकाल का त्याचं? उलट काय होणार? तुम्ही म्हणा जा ना बाई पुढं, कायचं लग्न करून तोंडाला ढून लावते, असं म्हणाल का? तसंच आहे. कल्पनुकल्पेच्या मनरूपी बायकोसोबत तुम्ही फिरताय आणि ह्या जन्मात चुकून हे महाराज कुठून तरी थोड्या वेळासाठी तुमच्या आयुष्यात आले आणि ते काहीतरी सांगतात तुम्हाला म्हणजे कोणाला? त्या मनाला सांगतो, त्या मनाला शिकवण्याचा प्रयत्न, आणि त्या जीवाला म्हणजे तुम्हाला तुमच्या शिकवायचा प्रयत्न करतो. तो जीव आणि ती मन म्हणजे नवरा बायको सारखीच. आता महाराजाचं ऐकतील काय? तो जीव काय म्हणणार आहे? काय ऐकतो त्यांचं, आहे की नाही? आता बायको जरा थोडी त्रासदायक असली, असं होऊ शकतं ना, कधी कधी त्रास देणारी असते बायको, तर मग तेवढ्या पुरतं जरा, जरी त्या बाईला तुम्ही काय बोलले तरी घरी गेल्यानंतर तुमच्या बायकोला तुम्ही ओरडणारच नाही का, रागावणारच. तसं मनाला पण थोडंफार जरी रागावलं तरी एवढं काही रागवत नाही, सोडून देत नाही कोणी. म्हणून मनाला सोडण्याची तयारी पाहिजे, कारण मनाने सगळा गोंधळ घातलाय. कोणी घातलाय गोंधळ? हा मन हे परप्रकाश, इंद्रिय परप्रकाश, नव्हे तो जीवही परप्रकाश, आणि ह्या तिघांनी मिळून सगळं चालवलंय. आणि ह्या कशाच्या जोरावर हे करतात सगळं, ते राहिलं बाजूला. ज्या सत्तेवर, ज्या प्रकाशावर हे सगळे लोक उड्या मारतात, तो प्रकाश बाजूला राहिला, त्याचा तपास नाही. ज्या प्रकाशावर हे चाललंय त्याची किंमत नाही, त्याची गरज वाटत नाही. गरज कशाची वाटते? यांची कोणाची तरी गरज वाटते. पहिल्यांदा साधारण मूर्ख माणसाला असं वाटतं की हे शरीर सुटू नये, मरायची भीती वाटते. म्हणजे कशाची? अत्यंत मूर्ख माणसाला वाटतं की मी मरू नये, म्हणजे हे शरीर सुटू नये असं वाटतं. म्हणजे शरीर सोडण्याची इच्छा नसते. काय म्हातारी तर इतकी खांगतात, इतके परेशान होतात, इतके आजारी पडतात, खाटेवरच सगळं प्रकार होतात, घरातले वैतागतात, नातेवाईक वैतागतात, ते स्वतः मारणारा माणूसही वैतागतो, पण तरी जीव जात नाही, तरी मन काय तयार होत नाही निघायला. पार टेकलेली सुद्धा म्हातारी लोक म्हणतात चला दवाखान्यात घेऊन. दवाखान्यात गेलं तर 10 लाख रुपये बिल होते. ते उरलेल्यांनी ते कर्ज फेडता त्यांचं आयुष्य जात, आणि हे महिनाभर हॉस्पिटल मध्ये राहून मरत. आता वाईट म्हणावं का चांगलं म्हणावं, प्रश्न आहे ना मोठा, नाही का? बरं याला तसंच मरू दिला तर अख्ख्या समाज नाव ठेवणार म्हणून यांना भीती. मेडिक्लेम नसला तर अजून वाटोळच, नाही का? आणि नातेवाईक जर पैसा देणारे नसले तर अजून वाटोळच. मग ससून सारखं हॉस्पिटलमध्ये खितपत पडाला तर काय सांगता येत नाही, तिथेही काय होईल का नाही, खटमल खाऊन मारतील. त्याच्यामुळे परिस्थिती भयानक आहे. जीव जात नाही म्हणजे मन आणि जीव म्हणतो नको. म्हणजे मूर्ख मनुष्य शरीराला सोडायला पण तयार होत नाही. साधारण माणसाची परिस्थिती अशी, शरीर जरी सोडायला तयार झालं तरी मन सोडायला आपण तयार नाही. आपण मनाचा त्याग करायचा आहे, मन सोडायचंय मला असं म्हणू शकत नाही. एखादा मनालाही सोडायला तयार, पण जीव सोडायला तयार नाही होऊ शकत. तुम्ही 3 गोष्टी घेऊन फिरतात की ज्या 3 परप्रकाशित आहेत. 3 परप्रकाशित असलेल्या गोष्टींना घेऊन आपण फिरतो, आणि हे 3ही प्रकाशित दुसऱ्यापासून आहे, परप्रकाशित आहे, पण हे 3ही स्वतः प्रकाश म्हणे असं वाटतं. आणि आपण ह्या 3ही पैकी कशाला सोडायला तयार नाही. ना शरीर सोडायला तयार आहोत, ना मन सोडायला तयार आहोत, ना जीव सोडायला तयार आहोत. काहीच सोडायला तयार नाही आपण, काहीच द्यायला तयार नाही. कोणाला द्यावा हा मोठा प्रश्न आहे.
कोणाला द्यायचं, काय करायचं, तर हा मोठा प्रश्नच आहे. पण सोडायची तयारी पाहिजे. कशाची तयारी पाहिजे? सोडायची तयारी पाहिजे. काय? तन मन आणि हे सोडायची तयारी पाहिजे. पण कुठं सोडायचं आहे मोठा प्रश्नच आहे. कुठं सोडायचं हा मोठा प्रश्न. कारण चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळेला जर सोडलं तर पुनरावृत्ती असते. पुनरावृत्ती कधी असते? चुकीच्या ठिकाणी. शरीर कुठे सोडावं? काशीत सोडावं असं म्हणतात. कुठे सोडावं? शरीर कुठे सोडावं? काशीत सोडावं असं म्हणतात. तसं मन कुठं सोडावं हे कळलं पाहिजे. बुद्ध आणि जीव कुठं सोडावं हे कळलं पाहिजे. जसं शरीर काशीमध्ये सोडावं असं म्हणतात. काही हो, आयुष्याच्या शेवटी काशीत जाऊन मेला तरी मुक्तीला प्राप्त होतं असं म्हणतात. हे जसं काही शास्त्रामध्ये सांगण्यात येतं. म्हणजे त्यातून मला सांगायचं असं आहे की कुठली वस्तू कुठे सोडावी हा मोठा प्रश्न असतो. जसं तुम्ही घरामध्ये राहता, तर घरामध्ये राहताना कुठली वस्तू कुठे सोडायची हे ठरवता का नाही? चप्पल तेव्हा घरात नेऊन सोडता काय? नाही तर चप्पल गॅसच्या वाट्या शेजारी ठेवली. चप्पल सोडली तर कुठे ठेवतो? गॅसच्या वाट्या शेजारी ठेवतो का? नाही ठेवत. कुठे सोडाव्याची अक्कल लागते. आता काही काहींच्या चपला कुठे जातात हा भाग निराळा, नाही का? सगळ्या कुठलीही वस्तू कुठे सोडावी हे पण कळावं लागतं. कारण आता एकदा आहे म्हटल्यावर सोडायचं पण कळलं पाहिजे. घ्यायची अक्कल लागते तशी सोडायची पण अक्कल पाहिजे. आपल्याला फक्त घ्यायची अक्कल आहे आणि सोडण्याच्या आतच मारणार आहे आपण. म्हणजे स्वीकारायची जशी अक्कल आहे तशी त्यागायची पण अक्कल यावी लागते. म्हणून या सगळ्यांचा स्वीकार केलाय तर या सगळ्यांचा त्याग कसा करावा हे कळलं पाहिजे. आणि त्याग केल्याशिवाय मुक्ती होत नाही. शरीराचा त्याग आपण करणार नाही, यम आपल्याकडून हिसकावून घेणार आहे. म्हणून माणूस मेला म्हणजे शरीराचा त्याग केला असं म्हणता येतं का? त्याने शरीराचा त्याग केला. फक्त साधू असतात, ते योगी असतात, ते त्याग करतात शरीराचा. साधारण माणसाचं शरीर हिसकावून घेतलं जातं. यम काय करतो? हिसकावून घेतो, यमदूता करवी. त्यामुळे साधारण माणसांचं शरीर वरबडून घेतलं जातं त्याला. त्यामुळे त्याने त्यागलं असं म्हणता येत नाही. आणि शरीर जेव्हा आपण धारण केलं तेव्हा आपण धारण नाही केलं, आपल्याला बळच या शरीरात टाकलंय. भोग तसा भोगण्यासाठी कुत्र्याच्या, मांजराच्या, कशाच्याही शरीरामध्ये पाठवलं. म्हणून आपलं काय, आपल्याला त्यागायची पण काही अक्कल नाही, स्वीकारायची तर अक्कल नाही. काय त्यागावं काय स्वीकारावं हा मोठा गोंधळ होऊन बसला. हे कशामुळे झालंय? कारण चुकीच्या नादाला लागलो की वाटोळ, संगत चुकली की वाटोळ. संगत कशाची? परप्रकाशित पदार्थांना स्वप्रकाशित समजून अनंत जन्म फिरतो. गुन्हा काय? गुन्हा काय? चुकीच्या संगतीने गुन्हा घडतो. तसं या तिघांना स्वतःचा प्रकाश नसताना आपण त्यांना प्रकाश आहे असं समजून त्यांच्याच नादाला लागलो. तसं एखादं वाह्यात पोरग असतं, बाप श्रीमंत आहे, पोरग वाह्यात आहे, तर बाकी त्याच्यासोबत टाळकी जमा होतात. त्यांना काय वाटतं? हा पोरगा श्रीमंत आहे. खरं तो पोरगा श्रीमंत असतो काय? नाही. त्याच्या बापाची प्रॉपर्टी असतो म्हणून हा उड्या मारतो, बरोबर का नाही? किंवा गावचा जो कॉर्पोरेटर आहे तो उड्या मारतो, त्याला वाटतं माझ्या अंगात फार जोर आहे. त्याच्या अंगात जोर असतो काय? त्याच्या अंगात जोर नाही, तर फक्त कॉर्पोरेटरचा जोर आहे. तो कॉर्पोरेटरचा जोर संपला की संपला. तो पंतप्रधान, मुख्यमंत्री, कॉर्पोरेटर ह्यांचा जोर आहे का? ते परप्रकाश येते. जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आहे, त्याच्यानंतर त्यांना कुत्र विचारत नाही. एकदा का तिथून खाली आला की मेलाच मग, नाही का नाही? हे जसं आहे, कारण परप्रकाश येते, स्वतःचा प्रकाश नाही तो. अशा प्रकाशाने प्रकाशित झालं पाहिजे की जे कोणी हिसकावून नाही घेऊ शकलं पाहिजे. तर या तीन शरीरांची हालत कशी आहे? परप्रकाश. स्वप्रभो हा शब्द आपल्याला शोधायचा आहे, त्यासाठी हे पहिल्यांदा माहिती आपण करून घेतो. हे सगळं माहिती करून घेतोय. तर तीन शरीर जे, या तीन शरीरांना आपल्याला त्यागायचं आहे. आपलं कोणीतरी हिसकावून घ्यायचं आहे का? आपली तयारी पाहिजे. आपली काय पाहिजे? तयारी पाहिजे. सगळं आवरून बसायचं, आवरून बसायचं, सगळी तयारी करून बसायची. कुठल्या कशाची तयारी करायची? सगळं तयारी करायची. ज्या पदार्थांपासून आपल्याला काहीतरी प्रकाश मिळेल असं वाटतं तो पदार्थ आपण त्यागल कसा? ज्याच्यापासून आपल्याला काहीतरी उपयोग आहे असं वाटतं त्या पदार्थाचा त्याग होईल का? अशा गोष्टींचा त्याग होऊ शकतो का की आपल्याला ज्याच्यापासून काहीतरी उपयोग आहे असं वाटतं त्यांचा त्याग होऊ शकतो का? नाही होऊ शकत. म्हणून ते निरुपयोगी आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि निरुपयोगी, सर्वोत्कृष्ट निरुपयोग कशाचा आहे? तो प्रकाश देत नाही. कारण ज्यांना प्रकाशाशी घेणं देणं असेल, त्यांना ज्याच्यापासून प्रकाश मिळत नाही तो प्रकाश त्याचा तो स्वीकार नाही करू शकत. म्हणून ज्याला घेणं देणं कशाशी पाहिजे? प्रकाशाशी घेणं देणं पाहिजे. मग ज्याला प्रकाशाशी घेणं देणं आहे आणि त्याला जर कळलं की यापासून प्रकाश मिळत नाही तर तो पदार्थ कशाला घेऊन फिरेल? तो वागवेल कशाला?
कारण त्याचा त्याला उपयोग नाही. तसं आपल्याला जिथपर्यंत प्रकाशाची गरज वाटत नाही, आपल्याला जिथपर्यंत प्रकाशाची हौस नाही. प्रकाश म्हणजे काय? प्रकाश म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्यामुळे लपलेलं उघड होतं. काय लपलंय? देव लपलेला आहे. काय लपलंय? देव लपलेला आहे. कारण देव आहे का नाही हा मोठा प्रश्न या जगापुढे आहे. म्हणजेच देव लपलेला आहे हा प्रश्न आहे जगापुढे. आपल्याला तो प्रश्न आहे का नाही? आपल्याला जर प्रश्न असेल की देव लपलेला उघड व्हावा, तर ज्या प्रकाशाने तो उघड होईल तो प्रकाश आपल्याला शोधावा लागेल. आणि ज्या प्रकाशाने तो प्रकाशित होणार नाही त्याची आपल्याला गरज नाही. म्हणून इंद्रियाने जर तो प्राप्त होत नसेल, इंद्रियांना जर तो गोचर नसेल, तर हे शरीराचं करायचंय काय? मग आहे ते असू देत, काय करायचंय काय? जे आहे ते असू देत, पण त्याचा उपयोग नाही ना काही. बायको असली तर असू देत, पण बायकोमुळे भगवंत प्राप्त होत नाही, तर त्या बायकोचं करायचंय. असली तर असली, काय नसली तर नसली. म्हणून बायको गेली तर दुःख नाही, आली तरी काही हरकत नाही. पैसा आला तरी हरकत नाही, गेला तरी हरकत नाही, भिकेला लागलो तरी हरकत नाही, किंवा राजा झालो तरी हरकत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा असला आणि नसला तर दोन्हीच नाही. म्हणजे पैसा खूप असला म्हणजे देव उघड होईल का? पैसा नसला म्हणजे देव उघड होणार नाही का? कशावर अवलंबून आहे ते? श्रीमंतीवर, गरिबीवर, स्त्री असण्यावर, पुरुष असण्यावर, ब्राह्मण असण्यावर, शूद्र असण्यावर, या कशावरच ते अवलंबून नाही. मनावर अवलंबून नाही, जीवावर अवलंबून नाही, स्थूल शरीरावर अवलंबून नाही, या कशावरही ते अवलंबून नाही. हे सगळे स्वप्रकाशित नाहीत, हे परप्रकाशित आहे. आणि हे परप्रकाशित जरी असले तरी त्यांची ऐपत सुद्धा काय हे पण लक्षात घेतलं पाहिजे. यांची ऐपत त्या प्रकाशाला प्रकाशित करण्याची नाही, त्या देवाला उघड करण्याची यांची ऐपत नाही. मग यांना जर ती ऐपतच नाही तर ते असून आणि नसून उपयोग काय आपल्याला? पण त्याच्यासाठी तुम्हाला घेणं देणं कशाची पाहिजे? तुम्हाला घेणं देणं देवाशी पाहिजे. ज्याला देवाशी घेणं देणं आहे, ज्याला देव उघड करायचा आहे, ज्याला देव स्पष्ट करायचा आहे, प्रगट करायचा आहे, ज्याला ती तळमळ आहे, ज्याला ती हौस आहे, ज्याला ती नशा आहे, त्याच्यासाठी हा विषय. ज्यांना देवाशी घेणं देणं नाही त्यांच्यासाठी हा विषय. आम्हाला देव कळलाय, आम्हाला देव माहिती आहे, यांच्यासाठी सुद्धा हा विषय नाही. कारण ज्यांनी डोळ्याने देव पाहिलाय, ज्याने मनाने देव कळून घेतलाय, ज्याच्या जीवाने देव कळलाय, हे सगळे फसलेले आहेत. कारण हे सगळे काय आहेत? हे सगळे परप्रकाशित आहेत आणि त्याच्यामुळे काही देव कळत नाही. म्हणून देव जो आहे हा देव कळून घ्यावा, देव उघड व्हावा हा आपला विषय. आपल्याला काही साधारण कुठलाही पदार्थ उघड करण्याचा नाहीये. आजीने आपल्याला बरंच काही ज्ञान दिलं, आजीने आपलं काही बरंच उघड केलं, पण ते उघड केलं, तिने देव उघड नाही केला. माझ्या आजीचा दोष काय? आजी कुठे चुकली? तिने देव उघड करून नाही दाखवला. बाप कुठे चुकला? आई कुठे चुकली? नवरा कुठे चुकला? बायको कुठे चुकली? मुलं बाळ कुठे चुकली? गोतावळा कुठे चुकला? त्याचं करायचं काय आपल्याला? तू का म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचून या. तो भगवंत फक्त आपल्याला वाचवेल, तो भगवंत आपल्याला हवाय आणि तो भगवंताशी आपल्याला घेणं देणं पाहिजे. म्हणून ज्याला घेणं देणं देवाशी आहे त्याचा हा विषय. मग ह्यांचं काय असू देत, त्यांचं काय करायचं, पण त्यांच्याद्वारे ते होणार नाहीये. त्याची हौस असेल तर मग त्याच्यातच आपलं मन आपोमत रमेल, त्याच्यातच आपलं शरीर, त्याच्यातच जीव आपला रमेल. पण ही आपल्याला आधी काय पाहिजे? माहिती पाहिजे. ही माहिती करून घ्या काय उघड करायचंय आणि उघड करण्याला कोण लायकीच आहे. तर अशा रीतीने आपण ही फक्त माहिती घेतलीये. स्वप्रभो या शब्दापर्यंत आपल्याला जायचं आहे. जे काही चिंतन झालं ते परमपूज्य सद्गुरू यांच्या चरणी अर्पण करतो आणि इथेच पूर्णविराम. सुखिया जा